नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्का पिकाच्या जो काही पोंगा आहे असा वरील, तर या पोंग्यामध्ये जी काही अळी पडलेली आहेत आणि या अळीने तुम्ही पाहू शकत असाल की प्रचंड त्या ठिकाणी हौदोस घातलेला आहे। प्रचंड त्या ठिकाणी जे काही पोंगा आहे तो पूर्णतः पोखरून घेतलेला आहे। मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनो, जर आपण लवकरात लवकर जर या अळीचा पोंगा खाणारी अळी असेल किंवा मक्का खाणारी अळी असेल, या अळीचा जर आपण वेळेत जर प्रतिबंध नाही केला, त्याचा कंट्रोल जर नाही केला, तर आपलं पीक शेतकरी बांधवांनो पुढे भविष्यामध्ये धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या औषधांचा वापर करणार आहोत, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी मक्यामध्ये औषध वापरणार आहोत अगदी कमी खर्चामध्ये, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहता असाल माझ्या पाठीमागे हा मक्काचा प्लॉट आहे आणि अगदी डेरेदार ही मक्का झालेली आहे। खूप सुंदर या ठिकाणी हिरवीगार त्या ठिकाणी मक्का आहेत आणि अशा अवस्थेमध्ये कुठे मोठे जे झाडं आहे शेतकरी बांधवांनो यामध्ये, तर ते पूर्णतः कुडतडून घेतलेले आहेत या अळ्यांनी। मग या अळींचा बंदोबस्त शेतकरी बांधवांनो आपण जर आता लगेच जर नाही केला तर त्या ठिकाणी नुकसान मात्र होऊ शकतं। यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला काय उपाययोजना करायची आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहता असाल, मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण हा प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की कशा कोणतं औषध आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की हे कार्टेवा कंपनीचे डेलिगेट आहे शेतकरी बांधवांनो, अत्यंत प्रभावशाली हे डेलिगेट आहे। आणि आपल्याला आता याचा वापर कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगतो। या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी हे 20 लिटरची बकेट आहे आणि या 20 लिटरच्या बकेटमध्ये 20 लिटर पाणी आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि आपल्याला काय करायचं की हे जे काही 20 मिलीची ही डेलिगेटची जी काही बॉटल आहे छोटीशी आपल्याला बाजारामध्ये मिळते, तर या ठिकाणी शेतकरी आपल्याला काय करायचं की हे डेलिगेट या ठिकाणी या बकेटमध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता, झूम या ठिकाणी जवळ घ्या। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी जे काही डेलिगेट आहे हे डेलिगेट या बकेटमध्ये या ठिकाणी टाकून दिलेले आहेत। शेतकरी बांधवांनो, आता याला आपण ज्यावेळेस टाकून देतो त्यावेळेस आपल्याला एका काडीच्या साहाय्याने याला पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे। हे जे काही आपण डेलिगेट टाकलं, तर शेतकरी बांधवांनो ही जी काही काडी आहे या काडीच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी पूर्णतः ढवळून घ्यायचं आहे। जवळ दाखवा, या ठिकाणी हे पूर्णतः याला हे ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे काही औषध आहे ते सम प्रमाणामध्ये सर्व पाण्यामध्ये संमिश्र होईल। शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं आपल्याला हे औषध डेलिगेट या ठिकाणी या 20 लिटरच्या बकेटमध्ये आपण 20 लिटर पाणी घेतलं होतं, याला ढवळून घ्यायचं आहे। आणि ढवळून घेतल्यानंतर शेतकरी बांधवांनो, हे जे काही तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे हे अर्धा लिटरची या ठिकाणी या बिस्लरी आहेत। तर या बिस्लरीचं हे जे काही वरचं या ठिकाणी झाकण आहे याला थोडंसं छिद्र त्या ठिकाणी आपल्याला पाडायचं आहे। आणि छिद्र त्या ठिकाणी पाडल्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण याला या ठिकाणी घ्यायचं आहे, बाटली भरायची आणि जो काही पोंगा या ठिकाणी दिसतो त्या प्रत्येक पोंग्या परत या ठिकाणी आपल्याला असं या पद्धतीनं प्रत्येक पोंग्यामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, 100% रिझल्ट या प्रयोगामुळे आपल्या मका पिकामध्ये येतो। म्हणजे काय होतं की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला जर आणायचा असेल तर हा जो काही प्रयोग आहे हा प्रयोग आपण केला पाहिजे। मी असं नाही म्हणत की हे तुम्ही कामाला कारण नवीन सांगू लागले का आम्ही हे करतोच आहे, पण बहुतांश शेतकरी काय करतात की चार्जिंगचा पंप असेल किंवा पेट्रोल पंप असेल किंवा ढुसा पंप असेल 15 लिटरचा 20 लिटरचा, तर यामुळे त्या ठिकाणी फवारणी करून घेतात। मग त्या ठिकाणी त्यांच्या परीने ते कोणतेही औषध आणत असतील किंवा मग डेलिगेट कीटकनाशक आणत असतील, परंतु शेतकरी बांधवांनो आता जर आपण पंपाच्या साह्यानं जर या ठिकाणी हा माझा 1.5 एकराचा प्लॉट आहे, या 1.5 एकराच्या प्लॉटवर जर मी त्या ठिकाणी पंपाच्या साह्याने त्या ठिकाणी जर फवारणी केली असती तर मला किमान या ठिकाणी 4 बॉटल त्या ठिकाणी लागल्या असत्या। म्हणजे 4 म्हणजे आता 260 रुपयाला त्या ठिकाणी एक बाटली त्यांनी पडली, म्हणजे 1000 ते 1200 रुपयाचा खर्च मला आला असता। पण आज रोजी या ठिकाणी मी फक्त एकाच बाटलीमध्ये हे पूर्ण त्या ठिकाणी क्षेत्र व्यापून घेणार आहेत। एकाच याच्यामध्ये 20 लिटरचं पाणी केलं आणि प्रत्येक जो काही पोंगा या पोंग्याच्या याच्यामध्ये एक 5-5, 7-7 थेंब 5-5, 6-6 थेंब छोटी धार जरी आपण लावली तरी मात्र हे पूर्ण जे काही पाऊण एकर आहे हे एकाच बाटलीमध्ये कव्हर होणार आहे। त्यामुळे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी फायदा आपल्याला कसा होईल तर तो या प्रयोगामुळे होणार आहे शेतकरी बांधवांनो। आणि विशेष म्हणजे काय
की ज्यावेळेस आपण या बाटलीद्वारे पोंग्यामध्ये डायरेक्ट औषध टाकतो तर हे औषध डायरेक्ट त्या पोंग्यामध्ये जातं. म्हणजे प्रॉपरली जी अळी ज्या ठिकाणी जाऊन बसते या ठिकाणी ती आतमध्ये जाऊन बसते की कोणत्याही प्रकारची तिला इजा होणार नाही, कोणी पाहणार नाही. परंतु अगदी त्याच ठिकाणी गेल्यानंतर आणि आंतरप्रवाही हे असल्यामुळे त्या ठिकाणी याचा जो काही रिझल्ट आहे तो फास्ट त्या ठिकाणी येतो आणि अळीवर लगेच परिणाम दिसून येतो आणि अळी त्या ठिकाणी 1-2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी मेलेली असते. आणि एकंदरीत शेतकरी बांधवांनो, अवघ्या तुम्ही एक 4-5 दिवसामध्ये जर आपण हे जे कुरतडलेले या ठिकाणी जे पोंगे आहेत, हे पोंगे तुम्हाला मी परत त्या ठिकाणी दाखवेल. तर या ठिकाणी एकदम फ्रेश त्या ठिकाणी हे मक्याचे झाड दिसेल. हे पोंगे त्या दिसणार आहे. अगदी नवीन पोंगा त्या ठिकाणी परत येऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी औषध तयार करून अगदी कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे औषध तुमच्या मक्याच्या पोंग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, आपलं हे जे काही प्रयोग आहे हा प्रयोग सुद्धा कसा वाटला तो निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.